पुस्तकं वाचले, पुस्तकं लिहिले, प्रवचन केले ना अजून काय काय केले ते तर कोणाला जमते? आचरण महत्वाचं आहे. कारण भगवान म्हणाले तुम्ही कौटुंबिक जीवन जगणारे जरी असाल, सार्वजनिक जीवन जगणारे जरी असाल, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय कोणतंही जीवन जरी जगणारे असाल तरी तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी आणि सार्वजनिक जीवनासाठी सर्वात महत्त्वाचा कोणता जर भाग असेल तर तो म्हणजे आचरणिक भाग आहे. तुम्ही किती सुंदर आहात, तुम्ही किती पैसे कमावताय, तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आलेला आहात, तुम्हाला लेकरं बाळ किती आहेत, तुमच्याकडे दागदागिने किती आहेत, तुमच्याकडे घर किती आहेत, हे गौण आहे. पण तुमचं मन कसं आहे, तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही एक दुसऱ्याशी वर्तन कसं ठेवताय, एक दुसऱ्याशी बोलताय कसं, हे मात्र अत्यंत महत्वाचं आहे. माणसं माणसांपासून दूर हे श्रीमंतीमुळे वगैरे जात नाहीत, रंगरूपामुळे जात नाहीत, तर मनाच्या छोटेपणामुळे जातात. कोणतेही लोक असो का जातात एकमेकांपासून दूर? पती पत्नी असो की माय बापानी लेकरं असो का कोणी असो, हो कोणत्याही जाती धर्माचे लोक केव्हा दूर जातात एकमेकांपासून? जेव्हा मनापासून दूर जातात तेव्हा लोक एकमेकांपासून फार लांब जातात. घर जरी एकत्र असेल पण मन जर एकमेकांच्या पासून दूर गेले तर ते जवळ येणं फार अवघड आहे. घर एकत्र करू शकतो पण मन दूर गेलेलं, लांब गेलेलं एकत्र करणं फार अवघड आहे. आणि बुद्धाची शिकवण कोणती आहे? मनाला निर्मळ ठेवण्याची. माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे हा बुद्धाच्या धम्माचा सिद्धांत आहे. मग कोणतेही माणसं असो, मग ते मायबाप असो, लेकरं असो, पती पत्नी असो की शेजारचे असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, आपल्यात माणुसकी असायला पाहिजे.